प्रतिष्ठेला तडा बोल राम म्हणजे अरे आजपर्यंत सांभाळत तेवढे अपयशाची चव तुम्हाला टाकल्यामुळे काय झालं गेल्या वेळेस झालं गेलं आता विसरा करा हा प्रसंग आणीबाणीच आहे पुढे काय करायचं पुढील नाट्य मला ठेवायचंय याच्यासाठी मी हात त्याला देतो अरे माझ्या शब्दासरशी वेगाला धावून गेला क्षणभर तुझं दुःख आणि कष्ट विसरून या देवाच्या हाकेसाठी तू धाव घेतली धन्य तुझी आला पण हे होईल तुला इथं का पाचारण मी केलंय क्षणभर तुझ्या विश्रांतीत भंग निर्माण झाला पण जबाबदारी तुला पेलायची आणि म्हणून तुला मी पाचारण केले देवाचं कोणतं महान कार्य आहे अजूनही पाहिलंस अजूनही या देवाच्या शब्दासाठी हा झटण्यासाठी सिद्ध होणार आहे मग ऐक होईल या ज्या ठिकाणी तू पूर्वी गेला होता त्यात कर्दळी काय म्हणाला म्हणजे तिथे नाही देवाच्या कर्दळीवाल्याच्या ठिकाणी नको पाठवू पण तिथं गेल्याशिवाय अरे पण तिथं गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नव्हे हे पहा आम्ही आहोत हे नारदा जरा शांत हो मी सांगतोय ना जरा थांब मी जाऊ तिथे काही उभे ओळख जरा थांब हे वैनते तुझ्याशिवाय हा प्रश्न सुटणार केलं तर तू देवा प्रथमदा तिथे गेलो काय केलं म्हणजे गतकाळ नेत्यासमोर उभा राहिला म्हणून मनात भीती निर्माण झाली तुझ्या भीतीचं निवारण हा देव तुझा करणार आहे ते कोणत्या रीतीनं तिथं कसं जायचं आणि काय करायचं हे भारत आता मी काय सांगतो तिथं शक्तीने काम होत नाही तिथं नारदाची युक्ती वापरायची तुझ्या अंगी काय पराक्रम आहे काय समज आता मी काय सांगतो नारदा काय करायचं आहे केवढं सांग काय करायचंय अरे तुझे पराक्रम म्हणजे काय सामान्य तुझ्यातले पराक्रम काही संपले नाही तू गेला तो पराक्रम तुझे गाजवायचे मी काय सांगतो जर त्या हनुमंताबरोबर जायचं असेल मी काय सांगतो तसं जायचं तुला
तुझ्या बरोबर तुला घेऊन येलं तू त्याला घेऊन ये. देवा पण निघालोय. पहिले